धाराशिवमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। विविध भागामध्ये त्या ठिकाणच्या शाळा, मंगल कार्यालय अशा सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे। यामध्ये लहान बाळांपासून ते वयोवृद्धांचाही समावेश आहे। त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था काही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी स्थानिकांनी राहण्या खाण्याची व्यवस्था केली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। धाराशिवमधनं थेट आपले प्रतिनिधी सचिन जिरे या क्षणाला आपल्या सोबत आहेत। सचिन, अतिवृष्टीनंतर कोसळलेलं हे मोठं दुःख आहे जे आपल्या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून आपण राज्यभर पोहोचवतोय। आत्ता सध्या तिकडची काय स्थिती आहे? तुम्ही कुठल्या भागामध्ये आहात? काय वेदना आहेत? मी धाराशिवच्या पारंडा तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावांमध्ये जी लोक पुराच्या वेढ्यामध्ये अडकली होती त्यांना घरदार सोडून आता अशा पद्धतीने राहावं लागतंय। त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि हा एक मंगल कार्यालय आहे। या मंगल कार्यालयामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था स्थानिकांनी केलेली आहे। आपण पाहू शकतात की ही सर्व मंडळी आहे ज्यांचं गेल्या 48 तासांपासून ही मंडळी या ठिकाणी आहेत आणि जो मोठा वेढा या ठिकाणी पूर्ण गावाला पाण्याचा लागला होता त्यानंतर ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि जो एक गाव होता आता एका या पूर्ण मंगल कार्यालयामध्ये राहत आहे। काल जवळपास 400 नागरिक या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि आज त्यामधले काही भागामधलं पाणी ओसरलेलं आहे तर काही भागामध्ये जे लोक आहेत ते आता परत चाललेले आहे। मात्र अनेकांना या ठिकाणी अंगावरती ओढण्यासाठी देखील रात्री झोपण्यासाठी अंथरूण पांघरून नव्हतं, खाण्यासाठी हे नव्हतं। मात्र त्यानंतर आता पुन्हा किट वाटप करण्यात येत आहे। काही स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील या ठिकाणी प्रत्येकांना जोपर्यंत पाणी हटत नाही तोपर्यंत हे सर्व या किट वाटप करण्यात आलेली आहे। आपण या जे आहे या ठिकाणी राहत आहे त्या आई आजी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। आजी, कधीपासून तुम्ही राहता आणि कुठल्या गावाची? चिंचपूरचंच आहेत आम्ही। आले इथं आता पाणी आलं आणि काय करावं मग? पाणी आलं म्हणून आलो तर आम्ही राहायला, रातच्या दरनं आलो तर काय। हा, व्यवस्था चांगली केली का इथं? केली चांगली केली। व्यवस्था चांगली केली। काय काय दिलं? आता हे काय काय अजून आम्ही कुठं खूप सोडून बघितलंय। सगळं दिलंय, कालच्या दरनं लय व्यवस्था आहे। सारं चहा पाणी नाश्ता ही सगळं केलंय। अशा पद्धतीने हे लोक या ठिकाणी राहत आहेत आणि ही जे कार्यकर्ते यांनी या 400 लोकांचं या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे। स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बोलूयात। तुम्ही या ठिकाणी यांची राहण्याची व्यवस्था केली का? काय काय व्यवस्था आहे? आज डॉक्टर आमदार साहेबांनी सकाळीच आज इथे व्हिजिट केली आणि त्यानुसार त्यांच्या लक्षात आलं की इथं लोक समजा पाणी घराकडे असल्यामुळे इथं स्थलांतरित झाली। त्यानुसार तात्काळ आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदेश दिले आणि त्यानुसार आम्ही ते एक 250 लोकांचा किराणा, मग जोपर्यंत हे पाणी ओसरत नाही अजूनही काही मदत लागली तरी अजूनही आम्ही डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून या लोकांना काही कमी पडून देणार नाहीत असं आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या मार्फत हे तुम्हाला आम्ही ग्वाही देतो। तर हे मी तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। या सर्व नागरिकांमध्ये लहान 1 वर्षाचा बालकापासून तर वयोवृद्ध 80 वर्ष 80 ते 90 वर्षाचे वयोवृद्ध देखील सामील आहे। याच ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये त्यांची एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था आहे स्थानिकांनी केलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे जे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने 24 तास या ठिकाणी या नागरिकांच्या मदतीसाठी आहेत। काही स्थानिक आहे ज्यांनी ही संकल्पना केली, तातडीने लोकांना बाहेर पाण्यातून काढलेलं आहे। आणि तुम्ही जेव्हा त्यांना पाण्यातून बाहेर काढलं होतं तेव्हा किती लोक होते आणि आता किती लोक आहेत आणि पुढे काय नियोजन आहे? हे बघा, गेल्या 2-3 दिवसापासून आमच्या ह्या भूम परांडा वाशी ह्या मतदारसंघावरती आणि संपूर्ण जिल्ह्यावरतीच हे एक आसमानी संकट कोसळलेलं आहे आणि मग हे संकटातून ह्या लोकांना बाहेर काढण्यासाठी या मतदारसंघाचे आमदार, या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांनी सकाळी बऱ्याच ठिकाणचा दौरा केला। या ठिकाणच्या लोकांना रेस्क्यू नाही केलं परंतु ती स्वतःहून बाहेर निघालीत। परंतु किती लोक इथं पाण्याच्या बघा मी सांगतो ते ऐका, साधारणतः इथं एक 25-30 लोकांना बाहेर काढावं लागलं। सचिन, अगदी म्हणजे पुराच्या जेवण वगैरे पाण्यात ही तुम्ही सगळी मंडळी बाहेर तर इकडे पडलेली आहेत, मात्र आता अर्थातच
पुढचे जे प्रश्न आहेत ते मोठे आहेत आणि त्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं आवश्यक आहे. अर्थातच नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे आणि अर्थातच सरकारकडनं सुद्धा तशीच अपेक्षा. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि पोहोचवलेल्या सगळ्या प्रतिक्रियांसाठी.